पिढी आहे त्यांना मोठी एक संधी देण्यात येईल, त्यामुळे तुमचं देखील युवा म्हणून एक मोठं नाव आहे. या सगळ्याकडे कसं बघताय? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुद्धा साहेबांनी भाष्य केलं. नाही मोठे साहेब कधी पण जे युवक असतात त्यांना ते प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. जी काही परिस्थिती चालू आहे त्या संदर्भात, आता साहेबांची मी पत्रकार परिषद बघितली नाही, पण नक्कीच साहेब कुठं ना कुठं तरी युवाला पुढे घेऊन जायचं काम करतात. पण 12 तारखेला घेत आहेत, आज घेणार आहेत. काय वाटतंय तुम्हाला हे सगळं बघून? ही दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येऊ शकतात का सध्याच्या परिस्थितीला? का तशी परिस्थिती नाही? मला असं वाटतं कुटुंब प्रमुख जे पवार साहेब आहेत त्यांनी बोललेलं माझ्यासारखं एक लहान कार्यकर्ता एक आमदार म्हणून त्या भागात जयंत पाटील आणि अजित पवार यांची चर्चा चालली होती. 12 तारखेला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी एकत्र होणार. आता साहेबांनी पत्रकार परिषद काय आपल्याला माहिती होती या संदर्भात? नाही, या संदर्भातली माहिती नव्हती, पण जी काही चर्चा कानावरती येत होती या संदर्भातली एकत्रीकरणाची, ही गोष्ट म्हणजे चर्चेतून माझ्या कानावरती होती. ही थांबली म्हणायचं का आता? मी ह्याच्या संदर्भात काही सांगू शकत नाही. संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? मी तर पहिल्या दिवशीपासून माझी जी भूमिका होती की कुटुंब एकत्र झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये सगळ्यांना आनंदच आहे ना. कुठेतरी काल तटकरे उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? संदीप क्षीरसागर आजच मला ही गोष्ट कळाली. खऱ्या अर्थाने मला वाटतं एक कुटुंब प्रमुख म्हणून साहेबच ह्याच्यावरती उचित खऱ्या अर्थाने तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील या मुंबईमध्ये मीटिंग चालू होत्या, परंतु एकंदरीत पवार साहेबांना देखील याची माहिती नव्हती. खऱ्या अर्थाने तो निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला समजते, परंतु पवार साहेबांना याची माहिती देणं गरजेचं होतं. कसं पाहता एक राष्ट्रवादीतले आपण एक आमदार नाही, ह्याच्यामध्ये काय आता काय चर्चा झाली नाही झाली, आज आम्ही बोलत असताना ह्या गोष्टीवरती मी काही साहेबांशी चर्चा झाली नाही. त्यांना फक्त गाठभेट करण्यासाठी आलो होतो, पण तुम्हीच मला असं वाटतं त्यांना एकदा विचारून. आमदार साहेब, तुमची काय आज बैठक आहे का या ठिकाणी? आज जर साहेब इथे आहेत, रोहित दादा सुद्धा आहेत, तुमची काही बैठक आहे? नाही, आज बैठक ही काहीच नव्हती. आमचं जे जवळचे लोक आहेत सगळ्यांचं ठरलं होतं की आपण 2-4 दिवस इथे थांबायचं. काल मी 1 दिवस फक्त बीडला जाऊन आलो. कोण का दादांच्या एक शोकसभा मी आमच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केली होती, मग ती करून मी परत आलो. या सगळ्या गोष्टीकडे जसं 2 मताप्रवाह आहेत, या सगळ्या जर गोष्टी लवकर होत असतील, तुम्ही म्हणताय पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण अशा गोष्टी जर घाईमध्ये कुठे होत असतील तर या थांबणं अपेक्षित आहे असं वाटत नाही तुम्हाला? एक तरुण 10 दिवस थांबायला काय हरकत होती? आता लोकांमध्ये ही चर्चा आहे, पण आता काय त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतले हे मला माहिती नाही. आणि त्याला जोडून एक प्रश्न, जसं तुम्ही आता म्हणाला की कुटुंब एकत्र आलं पाहिजे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काही बड्या नेत्यांचा, त्यामध्ये तटकरे असतील, पटेल असतील, यांचा कुटुंब आणि पक्ष एकत्र येण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यांचं नावही घेतलं नाही, पण मला तेवढं काही माहीत नाही. पण मी जेव्हा दादांना ही घटना व्हायच्या आधी काही दिवसाआधी मुंबईला भेटलो तर दादा एकदम असे म्हणजे खुश होते. काय कारण होतं मला माहीत नाही, पण चांगल्या पद्धतीने एकत्र होऊन आपण काम करू असं ते मला म्हणलं. तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही सुरुवातीपासून आनंदी होतात की दोन्ही पक्ष जर एकत्र आले, तर आगामी काळात जर जसं म्हणतात साहेब की युवा लोकांवर जबाबदारी दिली तर तुम्ही देखील या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी स्वतःहून व्हाल का? नाही, हे बघा, मी तर पहिल्या दिवशीपासून काही आम्ही जे लोक आहेत म्हणजे पक्ष स्प्लिट झाल्यानंतर पहिल्या दिवशीपासून आमची भूमिका आहे की ती एकत्र व्हावं. तर प्रत्येक वेळेस मी मीडियासमोर हे स्टेटमेंट पण मुद्दा असा हे सगळ्या याच्यामुळे आता खीळ बसली असं दिसतं. मी साहेबच म्हणले, आता मलाच माहित नाही पुढे काय होणार. दादांची इच्छा होती, आमची आजही ती इच्छा आहे की दोन्ही एकत्र हो, पण आता समोर हा निर्णय घेतला गेला, आम्हाला माहित सुद्धा नाही म्हणे. एवढी काय नाराजी स्पष्ट केली साहेबांनी थोडक्यात. मी तेच म्हणलं तुम्ही जाणून बुजून हा दोन्ही राष्ट्रवादी पक्ष येऊ नये अशी देखील काही जणांचा. बघा, मला तर आजच कळालं आहे या विषयावर. त्यांनी पवार साहेब जर ह्या संदर्भात बोलले असतील मिठाचा खडा कोणी टाकला? मला असं वाटतं मला ह्या संदर्भात सांगायची नाही. आपण सर्वजण हुशारात, महाराष्ट्राची जनता ओळखून घेईल. जे तुमच्या गटाचे आमदार आहेत ते अजित पवारांचं नेतृत्व मान्य होतं तुम्हाला प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंचं नेतृत्व मान्य असणार आहे का आगामी काळात? नाही, असा विषय नाही. आता तिथं प्रमुख जे कुटुंब प्रमुख, आता तिथं समजा सुनेत्राताई आहे, काय वाटतं? आम्हाला तर कधीही वाटतं की पवार कुटुंब एकत्र झालं पाहिजे. पण प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरेंचं तुम्ही नेतृत्व स्वीकारणार? नाही, त्याच्यामध्ये जर सुनेत्राताई जर तिथं प्रमुख असतील तर ते पवार कुटुंबातलेच आहेत. उद्या जर राष्ट्रवादी एक झाले आणि एनडीए गटामध्ये सहभाग व्हायची अशी वेळ आली तर त्यावर तुमचं काय मत आहे? मी फार लहान आहे, मला तुम्ही हे करू नका. मला मी एक लहान कार्यकर्ता आहे, खाली तळागाळात काम करणार आहे. मोठे साहेब आहेत, रोहित दादा आहेत, तुम्ही त्यांना विचारलं, सुप्रियाता आहेत, तुम्ही बोला. तर पवार कुटुंब एकत्र झालं पाहिजे असं वाटतं, असं क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे.
मग आपल्याला नको संदीप क्षीरसागर हे सध्या बारामतीत पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. पवार कुटुंब एकत्र झालं पाहिजे असं वाटतं, असं त्यांनी म्हटलंय.